हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे। आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टसाठी। तर मी इथे एक वाटी भरून इथं रागीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर रताळे घेतले। रताळ्याला मी इथे बॉईल करून घेतलेलं आहे, शिजवून ऑलरेडी। तर रताळ्याला आपण साईडमध्ये ठेवूया। त्यानंतर चुलीवर एक कढाई ठेवूया आणि त्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेऊया। पाणी बघू शकता छानपैकी उकळी येत आहे। पाणी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मीठ घातल्यानंतर थोडंसं तेल पण घालून घेऊया, जास्त नाही, एक चमचाभर एवढं तेल घालूया। आणि छानपैकी उकळी आल्यानंतर जे पीठ आपण रागीचं पीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया। नाचणीचं पीठ आहे आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता, जास्त नाही घालायचं। आपल्याला ह्याचं एक डो तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। छानपैकी याला मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे त्यात तेवढ्या पाणीमध्येच हे मिक्स होत आहे। जर जरूरत वाटेल तर तुम्ही घालून शकता। आता ह्याला साईडमध्ये 2 मिनटं झाकण लावून असंच ठेवून घेऊया। वाफून घ्यायचं आहे। 5 मिनटं वाफण्यासाठी ते ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण रताळे घेऊया। रताळ्याचं साल काढून घेऊया। इथं मी बॉईल करून घेतलेलं आहे। खूप हेल्दी आहे सकाळच्या नाश्त्यासाठी, किंवा तुम्ही वेट लॉस करत असेल तर तुम्ही त्यासाठी पण हे रेसिपी बनवू शकता। आता पूर्णपणे मी इथे साल काढून घेत आहे। तुम्ही इथे कमी जास्त रताळे पण घेऊ शकता। मी इथे 2 लोकांसाठी होईल इतकं मी इथे बनवत आहे। तर तुम्ही पाहू शकता छानपैकी शिजलेलं आहे। तर याला एका बाउलमध्ये काढून घेते। सगळे रताळे असंच काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे, तिखट वगैरे घालून घ्यायचं आहे। तर अर्धा चमचा, छोटी चमचाभर एवढं मी इथं हळद घातलेलं आहे। त्यानंतर चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या अनुसार घालू शकता कमी जास्त मीठ। आता मीठ घातल्यानंतर थोडंसं गरम मसाला घालून घ्यायचा आहे। त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे हिरवी मिरची पण घालू शकता। तर मी इथे थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूणला ठेचा करून घेतलेला आहे, ते घातलेलं आहे। मुलांसाठी बनवत असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता। मुलं जास्त तिखट खात नाहीत, थोडंसं कमी घालू शकता। आणि याला छानपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं मॅश करून घ्यायचं आहे। गाठे वगैरे नाही पाहिजे याच्यामध्ये। जसं तुम्ही बटाट्याचा परोठा बनवताना तसं आपल्याला यासारखे बटाट्यासारखं मॅश करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता हे छानपैकी एक लाडू सारखं तयार झालेलं आहे। आता मॅश केल्यानंतर ते साईडमध्ये ठेवून घेऊया। त्यानंतर जे आपण रागीचं पीठ मळून घेऊया। थोडंसं थंड झाल्यानंतर याला मळून घेऊया। जर थोडंसं पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी लावून याला पीठ मळू शकता आणि थोडंसं तेल लावून याला पण छानपैकी स्मूथ करून घेऊया, मळून घेऊया। खूप हेल्दी आणि टेस्टी आपलं पराठा रेडी होईल। आता पीठ मळून घेतलेलं तुम्ही पाहू शकता किती स्मूथ सारखं पीठ तयार झालेलं आहे। आता एक छोटंसं लोई घेऊया आणि ह्याचं आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ते याच्यामध्ये स्टफिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये मिक्स करून पण तुम्ही बनवू शकता, ते पण रेसिपी आहे, किसून केलेलं आहे, हेल्दी रेसिपी आहे, ते पण तुम्ही ट्राय करू शकता। आणि मी इथं स्टफिंग करून बनवत आहे। तुम्ही स्टफिंगच्या ऐवजी स्प्रेड करून पण बनवू शकता, जसं पाहिजे तुम्ही तसं हे रेसिपी बनवून ट्राय करू शकता। तर मी छानपैकी याला स्टफिंग करून घेते। गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतल्यामुळे याला थोडंसं चिकट येतं, त्यामुळे हे जास्त फाटत नाही आणि तुटत पण नाही। छानपैकी तुम्हाला लाटता पण येईल। आणि छानपैकी याला स्टफिंग करून घेतल्यावर थोडंसं मी त्या पिठामध्ये, सुका पिठामध्ये मिक्स करून घेते, लावून घेते थोडंसं सुका पीठ आणि छानपैकी याला लाटून घेऊया। जास्त जोर घालायचं नाही, थोडंसं। तुम्ही पाहू शकता मध्ये बघी नाही फाटत, थोडंसं साईडमध्ये चिरा पडतील, पण तुम्ही अशा प्रकारे कवर करून घेऊ शकता। तुम्ही जसं पाहिजे, राऊंड शेप पाहिजे का चौकोन पाहिजे, तुम्ही तुमच्या अनुसार बनवू शकता। आता हे पराठा रेडी झालेला आहे। तर याला गरम करून घेऊया। तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे। थोडंसं तेल लावून घेऊया। तेल लावल्याने छानपैकी आपला पराठा शिजतं। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा। तर तुम्ही पाहू शकता छानपैकी तवा गरम झालेला आहे, छानपैकी गरम झालेलं पाहिजे। आता पराठा याच्यामध्ये घालून घेऊया आणि वरून थोडंसं तेल पण लावून घेऊया। तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर किंवा तूप पण लावून घेऊ शकता। मुलांना अशा प्रकारे हेल्दी रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता। जर तुम्ही वेट लॉस करत असेल तर काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे रागी आणि रताळ्याचं छानपैकी रेसिपी बनवून खाऊ शकता। आता लगभग आपला पराठा रेडी होत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे।
अजून थोडंसं तेल लावून घेते. छानपैकी कलर येत आहे. तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर क्रिस्पी बनवू शकता, नाही तर सॉफ्ट पाहिजे असेल तर सॉफ्ट पण बनवू शकता. तर दोन्ही साईड छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे ना. तुम्ही मुलांच्या लंच बॉक्सला पण देऊ शकता, नाहीतर तुम्ही कुठंतरी फिरायला जायचं आहे आणि खायला तिकडे लंचला न्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पराठे पण बनवून नेऊ शकता. खूप सिंपल आहे, जास्त वेळ पण लागत नाही आणि हेल्दी पण आहे. तर पराठा रेडी झालेला आहे. याला पलटून घेऊया. दोन्ही साईड बघू शकता क्रिस्पी होईपर्यंत मी तर याला शिजवून घेत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.